भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। भारतातील सर्वात लांब 6 पदरी एलिव्हेटेड महामार्ग आता महाराष्ट्रात थेट पुण्यात साकारला जाणार आहे। पुण्यातून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी हा केवळ एक महामार्ग नाही, तर वर्षानुवर्ष सहन करावी लागणाऱ्या वाहतूक कोंडीवरचा एक मोठा उपाय ठरणार आहे। पुणे ते शिरूर दरम्यान तब्बल 35 किलोमीटरचा सलग एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार असून तो देशातील सर्वात लांब 6 पदरी उन्नत महामार्गांपैकी एक ठरणार आहे। या मार्गाची रचना कशी असेल, तो इतका खास का आहे, प्रवासाचा वेळ नेमका किती कमी होणार आणि या प्रकल्पामुळे पुणे तसेच मराठवाड्याच्या विकासाला किती मोठी चालना मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तराच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे। पुणे, शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर, यवत या 3 उन्नत महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होत आहे। यापैकी पुणे शिरूर प्रकल्प सर्वाधिक चर्चेत आहे, कारण या प्रकल्पांतर्गत उभारला जाणारा सुमारे 35 किलोमीटरचा सलग एलिव्हेटेड मार्ग जो देशातील सर्वात लांब 6 पदरी उन्नत मार्गांपैकी एक आहे। हा प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारणे का गरजेचं झालं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुणे नगर रस्त्याची सध्याची बिकट परिस्थिती पाहावी लागेल। सध्या खराडी, वाघोली, लोणीकंद, केसनंद, रांजणगाव, शिक्रापूर आणि शिरूर या संपूर्ण पट्ट्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। या मार्गाची मूळ वाहन क्षमता प्रतिदिन 30,000 प्रवासी वाहनांची आहे, मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी नाहीये, कारण या मार्गावर सध्या दररोज तब्बल 66,696 हून अधिक वाहनं धावत आहेत। भविष्यात ही संख्या दररोज 1,06,000 वाहनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। त्यातच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर मार्गे पुणे या विद्यमान रस्त्यांपैकी 70% मार्ग हा खड्डेमय झाला असून दररोज सुमारे 20,000 वाहनांना या खड्ड्यातून कसरत करत मार्ग काढावा लागतो। विकेंडला तर हा रस्ता पूर्णपणे ठप्प होतो। याच भीषण समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे। आता या भव्य प्रकल्पाची नेमकी रचना कशी आहे ते पाहूयात। या संपूर्ण महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी ही 53.40 किलोमीटर आहे। या 53.4 किलोमीटर पैकी तब्बल 35.12 किलोमीटरचा मार्ग हा पूर्णपणे उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड असेल, म्हणजेच गाड्या ह्या थेट शहरातील सिग्नल, चौक आणि स्थानिक गर्दीच्या वरून म्हणजेच उड्डाण पुलावरून वेगाने धावतील। याशिवाय सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्यांचे 18.40 किलोमीटर अंतरापर्यंत रुंदीकरण करून तो 6 पदरी केला जाईल। या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नियोजित रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचा आणि एलिव्हेटेड हायवेचा एकत्रित संगम। या 11.6 किलोमीटरचा टप्प्यात एक भव्य दुमजली म्हणजेच डबल डेकर उड्डाण पूल उभारला जाणार आहे। या पुलाच्या पहिल्या पातळीवर 6 पदरी रस्ते असतील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मेट्रो मार्गिका धावेल, अशी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी पुण्यात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे। हा भव्य प्रकल्प साकारण्यासाठी अंदाजे 7,515 कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या म्हणजेच MSIDCच्या देखरेखीखाली हा प्रकल्प पुढील 4 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यावर पुढील 25 वर्षांसाठी टोल आकारणी केली जाणार आहे। हा मार्ग लोणीकंद जाऊन पुण्याच्या रिंग रोडशी थेट जोडला जाणार आहे। यामुळे शहरात न येता बाहेरच्या बाहेर जाणाऱ्या अवजड वाहतुकीला मोठा बायपास मिळणार असून पुण्याच्या अंतर्गत रस्त्यावरील ताण कमी होईल। प्रवाशांच्या दृष्टीने या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत। सध्या ट्रॅफिकमुळे पुणे ते शिरूर या अवघ्या 50 ते 60 किलोमीटर अंतरासाठी नागरिकांना 2.5 ते 3 तास घालवावे लागतात, मात्र हा एलिव्हेटेड महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर हा वेळ थेट निम्म्यापेक्षा कमी होईल। तसेच हा महामार्ग पुढे एकूण 245.9 किमी लांबीच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसचाच भाग असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात हा मार्ग शिरूरहून पुढे थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाईल। त्यामुळे भविष्यात पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे। यामुळे इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होईल। हा रस्ता औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। रांजणगाव, MIDC, शिक्रापूर परिसर तसेच नगर आणि संभाजीनगर औद्योगिक पट्ट्यातील माल वाहतूक वेगाने होऊन इंधनाची व वेळेची बचत होईल। पुण्यात शिकणारे मराठवाड्यातील विद्यार्थी, कामगार व व्यावसायिकांना याचा थेट फायदा होईल। या प्रकल्पामुळे वाघोली, लोणीकंद, केसनंद, शिक्रापूर आणि शिरूर परिसरात जमिनीचे दर वाढू लागले असून रिअल इस्टेट टाउनशिप्स तसेच व्यापारी गुंतवणुकीला मोठा वाव मिळणार आहे। मात्र पुढील 4 वर्ष बांधकाम
काम चालणार असल्याने तात्पुरती वाहतूक कोंडी, भूसंपादन, वृक्षतोड, पर्यावरणीय परिणाम आणि सर्व्हिस रोड सांभाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल. तरीही MIDCचे व्यवस्थापकीय संचालक वृषेश दीक्षित यांनी सांगितल्याप्रमाणे हा अत्याधुनिक ट्रॅफिक कॉरिडॉर पुण्याच्या व मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासात मोठा गेम चेंजर ठरणार आहे. तुमच्या मते हा देशातील महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड महामार्ग पुणे शिरूर आणि पुणे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवासाला खरोखरच वेग देईल का, की काही वर्षांनी पुन्हा वाहतूक कोंडी समस्या निर्माण होईल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.